दडपशाहीच्या विरोधात लोकशाही रक्षणासाठी दिनांक 9 फेब्रुवारी रोजी पुण्यामध्ये पत्रकार निखिल वागळे, ॲडव्होकेट असीम सरोदे, पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर विश्वंभर चौधरी यांची निर्भय बनो सभेचे आयोजन राष्ट्र सेवा दल कार्यालय आवारात करण्यात आले होते। या सभेबाबत भारतीय जनता पार्टीच्या पुणे अध्यक्ष आणि कार्यकर्ते यांनी आम्ही ही सभा उधळून लावू अशी दमदाटी केली होती। ही सभा घेण्यात येऊ नये यासाठी सोशल मीडियाच्या मोबाईलचा वापर करून सातत्याने धमक्या दिल्या जात होत्या। आक्रमक भाषेत जनमत प्रक्षोभित करण्यात आले। याचे उघड पुरावे, पोस्ट, व्हिडिओ आजही सोशल मीडियावर उपलब्ध आहेत। या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी निर्भय बनो सभेला आणि वक्त्यांना सुरक्षा देऊन लोकशाही रक्षणाचे काम करायला हवे होते। मात्र सर्व सोशल मीडियावर अधिकृतपणे विरोधी पक्षाच्या लोकांनी सभा उधळून लावण्याची घोषणा केलेली असूनही त्यांच्यावर कोणतीही प्रतिबंधक सुरक्षा कारवाई केली नाही। ही पोलिसांनी निखिल वागळे, असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी यांच्यावर होणाऱ्या जीवघेण्या हल्ल्याला एक प्रकारे अप्रत्यक्ष मदतच केली आहे असे म्हणावे लागेल। मोदी सरकार गो बैक, मुर्दाबाद मुर्दाबाद, मोदी सरकार मुर्दाबाद, नहीं चलेंगी नहीं चलेंगी नहीं चलेंगी नहीं चलेंगी, हमारा नारा है हर जोर जुल्म की टक्कर में मोदी साहब मुर्दाबाद 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 मुर्दाबाद, लोकशाही का खून का नारा मोदी सरकार, घटना विरोधी मोदी सरकार, मोदी मुर्दाबाद, हर जोर जुल्म की टक्कर में हल्लेखोर व त्याच्या सूत्रधारांवर कारवाई, हल्लेखोर व त्याच्या सूत्रधारांवर कारवाई, हल्लेखोरांना अटक, हल्लेखोरांना फाशी, हल्लेखोरांना या देशातून तपास बाहेर जाऊ शकतात ते आम्ही बघतो। निखिल वागळे साधं सुधं व्यक्तिमत्व नाही। निखिल वागळे हे राष्ट्र सेवा दलाचे एकनिष्ठ सैनिक आहे। राष्ट्र सेवा दलाचं मुख्य काय आहे? लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद। त्याला अनुसरून त्यांनी जे कृती केली तर सिन्नरमध्ये त्यांना काही झालं नाही, मात्र दमदाटी झाली, पोलिसांनी त्यांना हरवण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर पुण्याला सभा झाली। पुण्याला 4 तास निखिल वागळे, ॲडव्होकेट असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी यांना पोलिसांनी बेकायदेशीररित्या डिटेन करून ठेवलं आणि सभेच्या जागी जाऊ देत नव्हते। तो विरोध पत्करून सुद्धा हे सगळा चमू निखिल वागळेसह त्या सभास्थानी जात असताना या भाजपच्या, या बदमाश जनपक्षाच्या लोकांनी लाठीकाठी वापरली, गाडीवर शाई फेकली, लाथा मारल्या। आपण अनेकांनी व्हिडिओ बघितला असेल। त्याला निखिल वागळेंनी उत्तर दिलेलं आहे। पण निखिल वागळेंवरचा तो जीवावरचा हल्ला झालेला होता। व्हिडिओमध्ये काय आलं? काढारे ओढा त्या निखिलला बाहेर, आणारे त्याला तुडवा या निखिलला बाहेर। याचा अर्थ काय? आम्ही सांगितलं त्या पद्धतीने वागलं पाहिजे। हाच फॅसिझम चालू आहे। कदाचित हा फॅसिझम कदाचित नाही होतोय, गाव पातळीवर पोहोचेल, गल्लोगल्ली पोहोचेल आणि या ठिकाणी गुंडांचं राज्य सुरू होईल। आजही काय दिसतंय राजकीय परिस्थितीमध्ये? राजकीय परिस्थितीमध्ये काय दिसतंय आज? की आज ईडीची भीती दाखवायची आणि मोठ्या मोठ्या नेत्यांना बाजूला करायचं। आज काय दिसतंय? की स्त्रियांची आबू याची सुरक्षितता राहिलेली नाही। या देशातले अल्पसंख्याक भीतीच्या वातावरणामध्ये आणि त्या वातावरणामध्ये गृहमंत्री जाहीर करतायत की आम्ही आता आसाम आणि इकडच्या राज्यामध्ये सरकार, कारण त्यांचं मुळातच जी मागणी आहे, हा देश बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेला आहे, संविधानावर आधारित देश आहे, त्यांना संविधान टाळायचं आहे हे त्यांनी 1925 साली ठरवलेलं आहे। ज्या वेळेस या देशामध्ये RSS ची स्थापना झाली, तुम्ही थांबा, मी आहे नाशिक मधील सर्व पुरोगामी संस्था संघटना आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या सह या आंदोलनात सहभागी आहेत। 3 दिवसांपूर्वी निर्भय बनो सभा जी पुण्यामध्ये आयोजन केलेली होती, या सभेच्या दरम्यान
पुण्यामध्ये भाजपचे जे शहराध्यक्ष आणि भाजपचे जे पदाधिकारी आहेत यांच्याकडून निखिल वागळे, ॲडव्होकेट असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी यांना सतत धमक्या येत होत्या की तुम्ही ही सभा घेऊ नका. त्याचं कारण एवढंच होतं की हे तिघही लोक अतिशय झंझावाताने संपूर्ण महाराष्ट्रभर सभा घेत आहेत आणि या सभा घेतल्यामुळे एकूणच बीजेपी सरकारला जरा भीती वाटायला लागलेली आहे. म्हणून दडपशाही करण्यासाठी त्यांनी पोलिसांना मदतीला घेतलं असा आमचा आरोप आहे. याचं कारण असं आहे की सर्व सोशल मीडियावरती बीजेपीचे जे शहराध्यक्ष आहेत किंवा जे पदाधिकारी आहेत या सर्व पदाधिकाऱ्यांनी ओपन धमक्या दिलेल्या होत्या की आम्ही ही सभा उधळून लावू. अशा परिस्थितीमध्ये देखील पोलिसांनी जी भूमिका घ्यायला हवी होती की ज्या संपूर्ण धमक्या देणारी जी मंडळी आहेत यांना आधी त्यांनी ताब्यात घ्यायला पाहिजे होतं आणि निखिल वागळे, असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी यांना संरक्षण देऊन त्यांची सभा व्हायला पाहिजे होती. कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला भारतीय संविधानाने दिलेलं. या सगळ्या आपल्या मूलभूत अधिकारांचं हनन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. निखिल वागळे, असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी यांच्या गाडीवरती प्रचंड मोठा जीवघेणा हल्ला झालेला आहे. त्यांच्या गाडीच्या काचा फोडलेल्या आहेत. बाहेर अतिशय प्रक्षोभक असा जमाव होता, ज्या जमावाने सरकारला काय सांगणार? त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की वागळेंना बाहेर काढा, वागळेंना ठार मारा. याचे सर्व व्हिडिओ संपूर्ण समाज माध्यमांवरती व्हायरल झालेले आहेत. परंतु यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई न करता देखील त्यांनी ती सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केलाय. आमचं सरकारला हे सांगणं आहे की भारत देश हे संविधानावरती चालणारा देश आहे आणि संविधानाचं राज्य इथे असेल. इथे कुठल्याही प्रकारची हुकुमशाही, दडपशाही, तानाशाही चालणार नाही. आणि गृहमंत्री जे आहेत, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी ज्या पद्धतीने हे सगळं आंदोलन किंवा या सगळ्या सभा उधळून लावण्याचा कार्यक्रम चालवलेला आहे याला देवेंद्र फडणवीस आणि त्यांची सगळी टोळी कारणीभूत आहे आणि त्यांनी ताबडतोब या सगळ्याचा राजीनामा द्यावा. आम्ही सातत्याने सर्व लोकांमध्ये, सर्वसामान्य लोकांमध्ये या विषयावरती सातत्याने जाऊन बोलत आहोत, सांगत आहोत. सर्वसामान्य माणसाच्या नजरेवरती असलेली जी धुंद आहे त्यांना असा एक फार ग्रेटनेस वाटतोय या सगळ्या मूलभूत प्रश्नांपासून दूर हटवण्याचा जो प्रयत्न सध्याच्या मोदी सरकारकडनं, शहांकडनं केला जातो आहे. तर ती धुंद आम्ही हटवण्याचा प्रयत्न सातत्याने करत राहणार. माझं नाव श्यामला चव्हाण. प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक.